नमस्कार. आज कराड नगर परिषदची निवडणुका होऊन साधारणतः 7 महिने झाले. काही महाशय बैल बाजार रोडच्या विषयावरून आंदोलन करू अशी भाषा वापरत आहे. तर सामान्य नागरिकांना पडलेला एक प्रश्न आहे की नगरपालिकेची निवडणूक होऊन आज साधारणतः 7 महिने झाले. बीपीसीएल कंपनीचा विषय हा 2 महिन्यापूर्वी अस्तित्वात आला. तर उर्वरित 5 महिने तुम्ही काय करत होता? खरं तर विकास म्हणजे काय? विकासाच्या ज्या तुम्ही बाता मारता, विकास म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीचा शाश्वत विकास असणे महत्वाचं आहे. 2022ला हा रस्ता झाला होता. तर तो रस्ता कुठल्या कारणामुळे खराब झाला? तर त्याला ड्रेनेज लाईनची अवस्था अत्यंत खराब होती. स्थानिक नागरिकांनी सांगितलं सुद्धा होतं की बाबा अगोदर ड्रेनेज लाईन करून घ्या, एका बाजूला गटर नेत रस्त्याला, ते गटर सुद्धा करून घ्या. परंतु कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नसल्यामुळे या महाशयांनी अशा बाता करतात की आम्ही 1,57,00,000 रुपये एवढा निधी आणला. चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, जखम मांडीला आणि मलम शेंडीला. या म्हणीप्रमाणे तिथं रस्त्याला ड्रेनेजची आवश्यकता असताना तुम्ही फक्त डांबर टाकणे म्हणजे विकास आहे का? तर स्थानिक नागरिकांच्या पाठपुरावा करून किंवा मी स्वतः लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव साहेब यांना ही बाब निदर्शनास आणून दिली की रस्ता करण्या अगोदर आपल्याला या लाईनला ड्रेनेज लाईन टाकणे अत्यंत गरजेचं आहे. त्या अनुषंगानं लोकनियुक्त नगराध्यक्ष साहेबांनी आपले जे इंजिनियर आहेत नगरपालिकेचे यांना सूचना दिल्या, त्याची पाहणी केली व अत्याधुनिक अशी ड्रेनेज लाईन टाकून घेतली. सुमारे 25,84,200 रुपये एवढ्या किमतीची ड्रेनेज लाईन टाकून घेतली. खरं तर त्यावेळी सुद्धा लोकनियुक्त नगराध्यक्ष साहेबांचं म्हणणं होतं की आपल्याला प्रभागाचा, आपल्या कराडचा हा शाश्वत विकास हवा आहे. त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात ज्या भविष्यात गोष्टी घडणार होत्या त्या कुठं तर थांबल्या गेल्या. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही विकासाच्या बाता मारताना तर प्रभागाला काय लागणार आहे, कशाची गरज आहे, प्रभागात नेमकं कुठून चालू केलं पाहिजे काम, याचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय असं आम्हाला वाटतं. आणि आपल्या इथे 7 जून नंतर डांबर प्लॅन सुद्धा बंद असतात. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जनतेची दिशाभूल करू नये. तुम्ही प्रभागाच्या हितासाठी एखाद्या या 7 महिन्यात कोणतं ठोस काम केलं आहे, हे एक काम जरी तुम्ही सांगितलं तरी भरपूर आहे. तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कोणत्याही प्रकारची जनतेची दिशाभूल करू नये ही विनंती.